नमस्कार. आज आपण तलाठी भरती 2023 सेकंड डेचा पेपर सॉल्व्ह करणार आहोत. इंग्लिशचे 25 क्वेशन्स असतील. ओके. तर त्याच्यातला पहिला क्वेशन हा पहिला क्वेशन रीड करा. पहिला क्वेशन काय आहे? इट इज अबाउट इडियम एंड फ्रेज. ठीक आहे. एक इडियम आहे टेक अ रेन चेक. टेक अ रेन चेक म्हणजे काय? आत्ता मना करणे आणि नंतर पोस्टपोन करणे. नॉट फॉर नाऊ, बट आफ्टर सम टाईम. याला म्हणतात टेक अ रेन चेक. आपण जसं तलाठी भरती 2023 चा फर्स्ट डेचा पेपर जो पाहिलाय ना, तर फर्स्ट डेच्या पेपरमध्ये रेन चेक हा इडियम होता. ठीक आहे. आणि सेकंड डेच्या पेपरमध्ये टेक अ रेन चेक हा इडियम आहे. तर या दोन्हीचे पण वेगळे वेगळे थोडेसे डिफरंट अर्थ आहेत. रेन चेक म्हणजे काय होतं? रेन चेक म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, काहीतरी मूव्ही वगैरे आहे, की तुमचा कॅन्सल झाला. शो कॅन्सल झाला. तर त्यांनी प्रॉमिस केलं, की नेक्स्ट डे तुम्हाला अवेलेबल करून देणार. दॅट इज रेन चेक. आणि टेक अ रेन चेक. टेक अ रेन चेकचा काय मीनिंग असतो, की तुम्ही स्वतःहून काय केलं, आत्ता नाही म्हटलं. यू रिफ्युज्ड इट नाऊ. यू सेड इट नो नाऊ एंड इन फ्युचर तुम्ही त्याच्यासाठी हो म्हटलं. ठीक आहे. यू विल डू आफ्टर सम टाईम असं. मग ऑप्शन्स कुठला असतील रीड करा चारही ऑप्शन्स तुम्हाला समजेल आन्सर. टू डिक्लाइन समवन्स इन्व्हिटेशन अँड पोस्टपोन इट फॉर फ्युचर. जसं मी म्हटलं होतं. नो फॉर नाऊ, बट लेटर. ठीक आहे. असा. तर मग हा आन्सर आहे. जसं म्हटलंय तसंच हा आन्सर आहे. ठीक आहे. बट तरी पण आपण सेकंड, थर्ड आणि फोर्थ पण पाहूया. टू रिफ्यूज एक्सेप्ट मनी फ्रॉम समवन नाही, असं नसेल. टू चेक द वेदर बिफोर. मी काय म्हटलं होतं शब्दशः अर्थ नसतो. आता रेन इज अबाउट वेदर. कधी पण अशा ऑप्शन्स सगळ्यात अगोदर एलिमिनेट करायचे. थर्ड ऑप्शन काय असूच शकणार नाही. देन मान्सून, अगेन मान्सून बद्दल बोललेलं आहे. रेन आणि मान्सून कुठेतरी रिलेव्हंट होते. तर शब्दशः अर्थ नसणार आहे. म्हणून थर्ड एंड फोर्थ मी आधीच एलिमिनेट केलं आणि सेकंड हा ऑप्शन असू शकत नाही. म्हणून आन्सर फर्स्ट. अंडरस्टूड? द नेक्स्ट क्वेश्चन. परत आहे. परत इडियम आहे. स्नग ॲज अ बग. बग म्हणजे काय असतं? बग हा एक किडा असतो, इन्सेक्ट. ठीक आहे? त्याला बग म्हणतात. नाऊ अर्थ काय असतो? स्नग ॲज अ बग म्हणजे लाइक अ कोझी वन. कम्फर्टेबल, कोझी याला म्हणतात स्नग ॲज अ बग. ते काय? जसं थंडीमध्ये ब्लँकेट, हेवी ब्लँकेटमध्ये कसं कोझी वाटतं ना, त्याला म्हणतात स्नग ॲज अ बग. ठीक आहे? आन्सर काय असेल? क्यूट लाइक अ किटन नाही. सराउंडेड बाय अनहायजेनिक एन्व्हायर्नमेंट नाही. लुकिंग लाइक अन इन्सेक्ट नाही. व्हेरी वार्म अँड कोझी. अंडरस्टूड? ओके. नेक्स्ट क्वेश्चन. ही इज आर्टिकल. मी तुम्हाला सांगितलेलं आर्टिकलमध्ये. द हा आर्टिकल कशासमोर येतो? सुपरलेटिव्ह डिग्री समोर येतो. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्हचे 3 डिग्रीज असतात. पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. जसं गुड आहे, वर्स आहे आणि वर्स्ट आहे. तसंच. ठीक आहे. तर मग वर्स्ट समोर काय येणार? द येणार. कुठली पण सुपरलेटिव्ह डिग्री दिसली, की त्याच्यासमोर आर्टिकल दच असला पाहिजे. मग काय? ही इज द रिचेस्ट. हा असायला. डन. देन नेक्स्ट क्वेश्चन. हा पॅसिव्ह फॉर्ममध्ये करायचंय आपल्याला. ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये आहे. विल कुक. म्हणजे टेन्स. ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह करताना सगळ्यात पहिली टेन्स चेक करायचा आणि दुसरी गोष्ट काय असते? सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट इंटरचेंज करायचे आणि टेन्स. हे एवढं तुम्हाला माहिती आहे. तर समजा युजुअली काय असतो? पॅसिव्हचा जनरल फॉर्म्युला काय असतो? पॅसिव्ह व्हॉईसचा. पॅसिव्ह व्हॉईसमध्ये ऑब्जेक्ट लागतं. ठीक आहे. देन हेल्पिंग वर्ब लागतं. देन वर्बचा थर्ड फॉर्म लागतो आणि देन बाय, देन सब्जेक्ट. हा जनरल फॉर्म्युलेशन आहे पॅसिव्ह व्हॉईसचा. तर हा हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब कुठला लागतो? अकॉर्डिंग टू टेन्स. जो पण टेन्स आहे त्याच्यानुसार. मी तुम्हाला सांगितलेलं आहे ऑलरेडी. ठीक आहे. मग आता इथे विल कुक पास्ता. फॉर अस. हा फॉर अस एक्स्ट्रा पार्ट आहे. ठीक आहे. नाऊ स्नेहा इज अ डूअर आणि काय
बनवणार ती पास्ता बनवणार. तो पास्ता ऑब्जेक्ट आहे. मी ऑब्जेक्ट स्टार्टिंग घेतला. पास्ता विल बी कुक. ओके. सिंपल प्रेझेंटचं काय होतं? ऑब्जेक्ट प्लस विल प्लस बी प्लस व्ही3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. पास्ता विल बी कुक्ड बाय स्नेहा फॉर अस. कुठे दिसतंय ऑप्शनमध्ये? पहा बरं. थर्ड ऑप्शन. आणि हा एक जनरल फॉर्म्युला आहे. लक्षात ठेवा हा. ओके. अंडरस्टूड. द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5. अगेन इडियम. यावेळेस 3 इडियम आलेले आहेत. ब्लो, हॉट अँड कोल्ड. म्हणजे काय असतो? जो कन्फ्युजिंग स्टेटमध्ये आहे, इन्कन्सिस्टंट आहे. ना इकडे ना तिकडे. कन्फ्युजिंग स्टेट. त्याला म्हणतात ब्लो, हॉट अँड कोल्ड. काय असणार बरं ब्लो, हॉट अँड कोल्डचा मग आन्सर? पहा. टू टेक कोल्ड शॉवर आफ्टर. नाही. तसा अर्थ मी एलिमिनेट केला पहिलाच. टू गो टू अ कोल्ड प्लेस इमिडिएटली आफ्टर व्हिजिटिंग अ हॉट. नाही. हे पण काय आहे? ते हॉट अँड कोल्ड म्हणल्यावर दोन्ही पण नाही जमणार. ठीक. टू व्हिसिलेट. व्हिसिलेट म्हणजे तेच असतं इन्कन्सिस्टंट. इकडे-तिकडे. ओके. नॉट कन्सिस्टंट. व्हिसिलेट बिटवीन टू अपोजिंग ऑर स्टार्कली डिफरंट बिहेवियर. ठीक आहे. म्हणजे चालतं. जे हो पण नाही पण. डिफरंट बिहेवियर, इन्कन्सिस्टंट आहे. त्यालाच नाही माहिती काय करायचं. तर हा काय बिहेवियर काय आहे? स्टार्कली अपोझिट बिहेवियर आहे. तर मग आन्सर काय असेल याचा? थर्ड ऑप्शन. आणि जरी फोर्थ पण पाहिलं हॉट अँड कोल्ड इटेबल्स हा पण. हे काय म्हटलंय? हे पण कोल्डचं काहीतरी दिलंय संबंध. इथे पण कोल्डचा संबंध दिलाय. इथे पण हॉट अँड कोल्डचा संबंध दिलाय आणि इडियम पण हॉट अँड कोल्ड आहे. तशा अर्थ तर नसणारच आहे. लक्षात ठेवायचं. पण जरी तुम्हाला अर्थ जरी माहिती नसला असता, त्या इडियमचा, तर तुम्ही ऑप्शन्स चेक करायचे. ऑप्शन्स थ्रू पण तुम्हाला आन्सर भेटून जाईल. अंडरस्टूड? द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6. ठीक आहे. आता इथे काय आहे? आस्क्ड द इन्स्पेक्टर फंबलिंग फॉर अ सिगारेट. फंबलिंग म्हणजे थोडंसं बोलता-बोलता अटकणे, अटकत-अटकत बोलणे, फंबल करणे त्याला म्हणतात. ठीक आहे. तर मग काय असेल याचा आन्सर सांगा? शुअर आणि एक्सक्लेमेशन मार्क दिलेला आहे. बट इन्स्पेक्टर काय क्वेश्चन करतोय, फंबल करतोय. शुअर म्हणजे काय? शुअरिटी आहे. शुअरिटी आस्क्ड काही सेन्स बनतोय का? नाही. शुअर तर नसणार. तर ठीक आहे क्वेश्चन करतोय. आस्क्ड म्हटलेलं आहे. आस्क्ड म्हणजे क्वेश्चन आहे. समोर काय असणार आहे? या डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आस्क्ड म्हटलं की क्वेश्चन मार्क पाहिजे आपल्याला. तर क्वेश्चन मार्क कुठे दिसतंय? सॉरी आता इथे पण क्वेश्चन मार्क पाहिजे होता. एक मिस्टेक आहे प्रिंटिंग मिस्टेक. आणि हाऊ, व्हॉट, व्हेअर. व्हेअर हा कंप्लीट नाही होतोय. मीनिंगफुल नाही होतोय. पहा, व्हेअर आस्क्ड द इन्स्पेक्टर फंबलिंग फॉर अ सिगारेट. व्हेअर कशासाठी विचारला? काय विचारला? कोणाला म्हणतोय तो? असं चालेल का? नाही चालणार. मग हाऊ, हाऊ आस्क्ड द इन्स्पेक्टर फंबलिंग नाही. व्हॉट, व्हॉट काय आहे? व्हॉट आपण जसं बोलता-बोलता म्हणतो. ते आपण कन्फ्युज्ड आहात, फंबल्ड आहात. व्हॉट म्हटलं ना मी, व्हॉट म्हणतो ना, व्हॉट इस अ नॅचरल थिंग. ठीक आहे. तर नॅचरली व्हॉट इस सुटेबल. पण 6 चा आन्सर हा होता. क्वेश्चन नंबर 7. ही लूक्ड इंटरेस्टेड इन मी. काय क्वेश्चन टॅग करायचंय आपल्याला. क्वेश्चन टॅग. ही ही कट हिअर येस्टरडे. चला, हा एक सेंटन्स आहे सर. त्याचा क्वेश्चन टॅग करायचा आहे. आता पहा, एक कन्सेप्ट. हा कट. कटचा फर्स्ट फॉर्म काय आहे? कट. सेकंड फॉर्म काय आहे? कट. थर्ड फॉर्म काय आहे? कटच. मला कसं कळणार, की हा पहिला आहे, V1 आहे, का V2 आहे, का V3 आहे? ऑब्व्हियसली डायरेक्टली V3 तर नसणार आहे. कारण V3 च्या समोर काहीतरी हेल्पिंग वर्ब लागतो आपल्याला. तो तर नाहीये. बट सिंपल प्रेझेंट मध्ये काय पाहतो आपण? सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे सिंपल प्रेझेंटमध्ये सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. तर सिंपल प्रेझेंट पण असू शकतं. सिंपल पास्टमध्ये काय असतं? सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. वर्बचा सेकंड फॉर्म असतो. ठीक आहे. सिंपल पास्ट पण असू शकतो. कारण वर्बचा सेकंड फॉर्म असला तर सिंपल पास्ट. फर्स्ट असला तर सिंपल प्रेझेंट. बट पहा इथे येस्टरडे दिलेला आहे. येस्टरडे म्हणजे काय? काल. काल म्हणजे काय? पास्ट टेन्स.
काय असणार आहे? हा V2 असणार. ठीक आहे. हा समजला पहिलं तर. आणि रिमेंबर जेव्हा कुठला पण एखादा पास्ट टाईम सेंटेन्समध्ये असतो, कुठला पण पास्ट टाईम, ते 1960, 1970, 2 वीक्स बिफोर, मग येस्टरडे, डे बिफोर येस्टरडे, प्रिव्हियस डे, असा कुठलाही लास्ट वीक, लास्ट संडे या फिर लास्ट मंथ असं काही पण असलं ना, तर रिमेंबर दॅट सेंटेन्स शुड बी इन अ सिंपल पास्ट. काय? सेंटेन्स सिंपल पास्टमध्ये असायला पाहिजे. ओके. नाऊ कम टू द क्वेश्चन. आता याचा मला क्वेश्चन टॅग करायचंय. मला हे समजलं V2 आहे. मी काय करणार? आता मला हेल्पिंग वर्ब पाहिजे. क्वेश्चन टॅगमध्ये हेल्पिंग वर्ब प्लस प्रोनाउन असा पाहिजे मला. हेल्पिंग वर्ब इथे आहे का? नाहीये. इथे डायरेक्टली मेन वर्ब आहे. तर मग मला हेल्पिंग वर्ब घ्यावं लागणार. हेल्पिंग वर्ब काय? 3 यूज करू शकतो. डू, डज, डिड. ठीक आहे. तर हा पास्टमध्ये आहे, V2 आहे. तर डिड घेतला मी. आणि सेंटेन्स काय आहे? पॉझिटिव्ह आहे. तर निगेटिव्ह करावं. डिडंट आणि मग ही. हा केला मी. हं. केला पास्टमध्ये आहे म्हणून डिड घेतला. तसंच ही लुक्ड इंटरेस्टेड. नाऊ इथे वर्बचा सेकंड फॉर्म आहे. डिड. समजलं? मग हेल्पिंग वर्ब काय घेणार मी? डिड घेणार क्वेश्चनमध्ये आणि निगेटिव्हमध्ये घेणार. डिडंट ही कुठं दिसतोय? डिडंट ही. ठीक आहे? दॅट इस द आन्सर. क्वेश्चन नंबर 8. अरे, हा आपण प्रिअम्बल वाचतो ना, ते पहिल्याच पाहिजे. प्रिअम्बलमध्ये इंटिग्रिटी ओके, हा वर्ड वाचतो आपण आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा प्रिअम्बल. इंटिग्रिटीची स्पेलिंग काय आहे? सांगा. व्हॉट इज द इंटिग्रिटी? युनिटी आणि इंटिग्रिटी ऑफ द नेशन म्हणजे काय? एकता आणि अखंडता. इंटिग्रिटी म्हणजे अखंडता. इंटिग्रिटीची स्पेलिंग ही पाहिजे. तिथे स्पेलिंग चुकीची आहे. अब्रिव्हिएशन शॉर्ट फॉर्म्स असतात. डिलिजंट म्हणजे हार्ड वर्किंग, इंडस्ट्रियस मनुष्य. तो हार्ड वर्किंग आहे त्याला डिलिजंट म्हणतात. ओक म्हणजे जागृत. ठीक आहे. जो जागृत आहे त्याला ओक म्हणतात. अंडरस्टूड? प्रॉब्लेम मध्ये. क्वेश्चन नंबर 9. लेटर सेंटेन्समध्ये ग्रामॅटिकल एरर आहे. कुठं असणार आहे? लेटर द बॉय सीन अ रिअल वोल्फ स्नेकिंग अराउंड हिज फ्लॉक. काय असेल सांगा? हे ठीक आहे. सगळ्यात अगोदर 2 गोष्टी. पहा रिव्हिजन अशा प्रकारे करायचं असतं. काही पण दिसलं ना, लगेच त्याचा मीनिंग शोधून काढायचा. तो यूज कसा करायचा हे शोधून पाहायचे. क्वेशन्स क्रिएट करायचे आपल्या डोक्यामध्ये. काही पण गोष्टी कुठला पण नवीन क्वेश्चन आला ना, त्या क्वेश्चन थ्रू 10 क्वेश्चन दुसरे क्रिएट झाले पाहिजेत. कसं काय? जसं मी इथे एक लेटर पाहिलं. मला जस्ट क्युरिओसिटी वाटली. विचार केला एक लेटर असतो आणि एक लॅटर असतो. काय फरक असतो ह्या दोघांमध्ये? लेटर म्हणजे काय असतो? सबसिक्वेंट टाईम. समोरचा टाईम किंवा समोरची सिच्युएशन. तो असतो लेटर. लॅटर काय असतो? लॅटर असतो सेकंड म्हणजे सेकंड टू समथिंग. दुसरी गोष्ट म्हणजे समजा मी असं म्हटलं "देअर आर टी देअर इस टी अँड कॉफी, बट आय विल चूज लॅटर वन." मी काय म्हणणार? "देअर इस टी अँड कॉफी, बट आय विल चूज लॅटर वन." मग काय चूज केलं मी? लॅटर वन म्हणजे सेकंड. टी आणि कॉफी आहेत. मी कॉफी चूज केली. ठीक आहे? तसं आहे. लॅटर म्हणजे की सेकंड आणि लेटर म्हणजे सबसिक्वेंट टाईम किंवा सिच्युएशन. अंडरस्टूड? हा झाला लेटर. नाऊ कमिंग बॅक टू द क्वेश्चन. काय असेल? पहा. द बॉय सीन. हा सीन दिसतोय का तुम्हाला? वर्बचे फॉर्म सी. सीचा सेकंड फॉर्म काय असतो? सॉ. थर्ड फॉर्म काय असतो? सीन. ठीक आहे. आता बॉय सब्जेक्टच्या नंतर डायरेक्टली सीन. डायरेक्टली थर्ड फॉर्म येऊ शकतो का? नाही येऊ शकतो. सब्जेक्ट प्लस V2 असायला पाहिजे. इथे काय पाहिजे आपल्याला? सॉ पाहिजे, नॉट सीन. कधी पण वर्बचा थर्ड फॉर्म एखाद्या हेल्पिंग वर्ब सोबतच येतो. मग इथे डायरेक्टली थर्ड फॉर्म नाही चालणार. एरर इज हिअर. त्या ऑप्शनमध्ये कुठं आहे? ऑप्शन. अंडरस्टूड? हं. हां,
इथे. ठीक आहे. आय विल टेल यू. पहा थोडंसं एक तुम्हाला कंप्लीटली हेच सांगतो मी. हे पहा, एक आहे एक आहे टू, एक आहे टू मच, टू मच, टू मेनी, टू मच आणि मग मेनी, आणि मग मच. काय फरक असतो त्यामध्ये? टू मेनी, मच टू, टू मच अँड मच टू. काय असणार सांगा बरं? टू मच. ओके. देअर वॉज मला जर का म्हणायचं तिथे खूप जास्त स्टुडंट्स होते. काय म्हणणार तुम्ही? देअर वॉज टू मेनी स्टुडंट्स. काय म्हणणार मी? देअर वॉज टू मेनी स्टुडंट्स. स्टुडंट्स काय आहे? काउंटेबल आहे. ठीक आहे. आणि प्लुरल आहे. तर टू मेनी कशासोबत लागतो? मेनी लागतो प्लुरल काउंटेबल. हे कन्फ्युजिंग आहे थोडंसं. बेसिक आहे बट कन्फ्युजिंग म्हणून तुम्हाला सांगतोय एक्स्ट्रा. ठीक आहे. टू मच. टू मच कधी लावणार तुम्ही? एखादा सेंटन्स बोला. टू मच. मी समजा म्हटलं, तिथे खूप जास्त पाणी होतं. देअर वॉज टू मच ऑफ वॉटर. देअर वॉज टू मच वॉटर. देअर वॉज टू मच वॉटर इन पॉन्ड. तळ्यामध्ये खूप पाणी होतं. असं म्हणायचं. ते त्या खड्ड्यामध्ये. मच टू. आता हा मच टू कधी यूज करणार? सांगा मच टूचं काय असेल? आता एक मच टू हा यूज होतो ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडव्हर्बच्या समोर. ठीक आहे. आणि टू मच कधी यूज होतोय हा अनकाउंटेबल नाउन समोर. टू मच कधी? अनकाउंटेबल नाउन. साइडला लिहितो मी अनकाउंटेबल नाउन. हा कधी यूज होणार? ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्ब समोर. ओके. मच टू हॉट. ही आहे. मच टू हॉट म्हणतोय मी. तर ही रॅन मच टू फास्ट. काय म्हणणार मी? ही रॅन मच टू फास्ट. फास्ट काय आहे? हा ॲडव्हर्ब आहे. तर ॲडव्हर्बच्या समोर काय लिहणार? ही रॅन टू मच फास्ट नसतो कधी पण. रिमेंबर. ठीक आहे. ही रॅन मच टू फास्ट. टू मचच्या समोर काय लागतो? अनकाउंटेबल लागतो. समजलं हे? मच टू हॉट. मग मेनी आणि मच मध्ये काय फरक आहे? ओके. मेनी स्टुडंट्स. हा काय? काउंटेबल समोर. मच, मच वॉटर. हा काय? अनकाउंटेबल समोर. दिस इज द डिफरन्स. अंडरस्टूड? परत एकदा पहा. टू मेनी. टू मेनी कधी लागणार? प्लुरल काउंटेबल नाउन समोर. हे प्लुरल काउंटेबल नाउन. टू मेनी स्टुडंट. मच, टू मच. टू मच कधी लागणार? देअर वॉज टू मच वॉटर इन द पॉन्ड. हे कधी लागणार? अनकाउंटेबल नाउन समोर. दुसरा मच टू. मच टू कधी लागणार? ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडव्हर्ब समोर. म्हणजे टू मच टू हॉट. ही रॅन मच टू फास्ट. हे पण ॲडव्हर्ब आहे. ठीक आहे. देन मेनी. मेनी कधी लागतो? काउंटेबल नाउन समोर. मच, मच कधी लागतो? अनकाउंटेबल नाउन. क्लिअर दिस थिंग? नाऊ कमिंग बॅक टू द क्वेश्चन. आणि मोस्ट. मोस्ट काय आहे? मोस्ट आहे सुपरलेटिव्ह डिग्री. रिमेंबर. मोस्ट काय आहे? हा काय आहे? हा सुपरलेटिव्ह डिग्री आहे. आणि मोस्ट. मोस्ट कशासमोर लागतो? हा ॲडजेक्टिव्हला नाउन ॲडजेक्टिव्ह आहे. मोस्ट हा सुपरलेटिव्ह डिग्री आहे आणि ॲडजेक्टिव्ह आहे आणि हा क्वालिफाय करतो नाउनला क्वालिफाय करतो. क्वालिफाईज नाउन. ओके. कशाला क्वालिफाय करणार? हा नाउनला क्वालिफाय करणार.
यू हॅव सेड मोस्ट ऑफ द ट्रुथ. यू हॅव सेड मोस्ट ऑफ द ट्रुथ. असं चालेल. ठीक आहे. समजलं? मग आता इथे मोस्ट आपलं नाउनला क्वालिफाय करतोय का? नाही. मोस्टच्या नंतर डायरेक्टली बट दिलेला आहे म्हणून चालेल का? मोस्ट नाही चालणार. टू मेनी. मी काय सांगितलं होतं टू मेनी कशाला क्वालिफाय करतो? टू मेनी स्टुडंट्स, काउंटेबल प्लुरल काउंटेबल नाउन्स. टू मेनी पण नाही चालणार. मग इनफ एक उरला आणि टू एक उरला. काय करणार सांगा? यू हॅव सेड इनफ बट लॉस्ट युअर चान्स. काय म्हणणार? इनफ म्हणणार मी इथे. यू हॅव सेड इनफ नाऊ. बस झालं तुझं. बट लॉस्ट युअर चान्स असा. नॉट टू. नाऊ देअर इज अनदर थिंग. पहा. टू आणि अल्सो. तर आय अल्सो ड्राईव्ह फास्ट. ही इज अल्सो अ टीचर. ही इज अल्सो टीचिंग. आधी अल्सो पहा. ठीक आहे. तर हे 3 सेंटेन्स आहेत. मी अल्सो कसं काय सांगितलं तुम्हाला? अल्सोचा जो पोझिशन आहे. अल्सो हा एक तर मेन वर्बच्या अगोदर येतो आणि ऑक्झिलरी वर्बच्या नंतर येतो. इथे पाहिलं मी. टीचिंग मेन वर्ब आहे. ठीक आहे. ऑक्झिलरी वर्ब काय आहे? इज आहे. मध्ये आला अल्सो. अंडरस्टूड? मग देन आता इथे मेन वर्बच्या अगोदर येतो म्हटलाय. अल्सो मेन वर्बच्या अगोदर आला. तर इथे इज जो आहे इज काय आहे? मेन वर्ब आहे. हं. इथे कारण इथे दुसरा वर्बच नाहीये. इज ऑक्झिलरी वर्ब व्हिच इज ॲक्टिंग लाइक अ व्हिच ॲक्टिंग लाइक अ मेन वर्ब. ठीक आहे. तर मग मी काय करणार आता इथे? काय करणार? हे शी इज अल्सो अ टीचर. मेन वर्बच्या नंतर. कधी? मेन वर्बच्या नंतर लावला. बट रिमेंबर ऑक्झिलरी वर्ब असेल ऑक्झिलरी वर्ब जरी मेन वर्बचा जरी काम करत असेल, तर तो कधी लागतो? ऑक्झिलरी वर्बच्या नंतर लागतो. ठीक आहे. इव्हन इफ इट इज मेन वर्ब, ऑक्झिलरी वर्बच्या नंतर लागणार. ऑक्झिलरी वर्बच्या आणि मेन वर्ब असेल, तर मेन वर्बच्या समोर लागणार. समोर हे नंतर. अल्सोची पोझिशन सांगितली मी. ठीक आहे. नाऊ टू. टूचं काय आहे? टू हा सेंटेन्सच्या शेवटी लागतो किंवा एक्झाम्पल वर्बच्या समोर लागतो. सब्जेक्ट टू वर्ब. किंवा मग शेवटी लागणार. हा डिफरन्स आहे. मग इथे तर मी काय म्हटलं होतं वर्बच्या समोर लागतो. इथे चालेल का टू? नाही चालणार. कारण सेड हा वर्ब आहे. त्यामुळं हा पण एक कॅन्सल केला. ते एक मी नॉर्मल तुम्हाला सगळंच एक्सप्लेनेशन दिलंय. टू मच, मच टू, अल्सो, मेनी ठीक आहे. मोस्ट त्याचं सांगितलंय सर. डन. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 11. Now see here. The chef dash has signature mushroom dim sum since morning. Since morning. टाइम एक्सप्रेशन आलं इथे. हे काय सांगितलं होतं? फॉर आणि सिन्स हे टाईम आहे. आणि कुठला पण टाईम एक्सप्रेशन आला सेंटेन्समध्ये, तर तो सेंटेन्स कशात? प्रेझेंट परफेक्ट किंवा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये. प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये असणार का? नॉट पॉसिबल. कंटिन्युअस टेन्समध्ये टाईम एक्सप्रेशन नाही येणार. ठीक आहे. मग पहिलं तर कंटिन्युअस टेन्स काढणार. देन शी कुक्ड पास्टमध्ये पण नाही येणार. कारण कसं म्हणणार शी कुक्ड सिन्स मॉर्निंग अजून पण चालूच आहे ना. सिन्स म्हणजे काय? आत्ता चालू झाला आणि चालत आहे. बट कुक्ड म्हणल्याच्यानंतर पास्ट टेन्स येतो. पास्ट टेन्स नाही चालणार. मग
हॅड बीन कुकिंग पाहिजे होतं इथे. ओके. हॅड बीन कुकिंग. तर मग मी काय करणार? ही हॅड बीन कुकिंग हिज सिग्नेचर मशरूम डिम सम सिन्स मॉर्निंग. हॅड कुक चालतो, बट मोर करेक्ट काय असेल? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. प्रेझेंट परफेक्ट पण चालतो, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस पण चालतो किंवा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस पण चालतो. टाईम एक्सप्रेशन सोबत नेहमी परफेक्ट कंटिन्युअस टेन्स घ्यायचा. ठीक आहे? अंडरस्टूड? तर नेक्स्ट क्वेश्चन 12. तर इथे काय आहे? हा एक फ्रेज आहे. बाय द टाईम. हा फिक्स फ्रेज आहे. फ्रेज म्हणजे काय? ग्रुप ऑफ वर्ड्स व्हिच डू नॉट हॅव सब्जेक्ट एंड वर्ब अँड व्हिच डू नॉट हॅव एनी मीनिंग बाय द टाईम. कंप्लीट मीनिंग आहे का? नाहीये. बट फ्रेज हे फिक्स असतात. म्हणजे ह्याच्यासोबत फिक्स काय पाहिजे आपल्याला? बाय पाहिजे. ठीक आहे? तर आन्सर काय असणार आहे? फर्स्ट आन्सर असेल. तर नेक्स्ट क्वेश्चन. इनकल्केट. इनकल्केट म्हणजे स्वतःमध्ये काहीतरी डेव्हलप करणं. ठीक आहे. स्वतःमध्ये डेव्हलप करणं याला इनकल्केट म्हणतात. ग्रिप काहीतरी पकडलं मी, त्याची ग्रिप. ओके. अंडरस्टूड. कुक चुकवणे. इफ इफ इज समथिंग कशाची तरी एखाद्या वस्तूचा बॅगचा वगैरे असा स्टिप असतो. ठीक आहे. इन्फ्यूज. इन्फ्यूज म्हणजे काय? अगेन आत्मसात करणे. स्वतःमध्ये इनकल्केट करणे. इन्फ्यूज करणे. ठीक आहे. मध्ये आत्मसात करणे. तर आन्सर काय असणार आहे? इन इन्फ्यूज. डन? देन तो ही फील्स. आता इथे मी थोडा वेळापूर्वी मला ह्या सांगितलेल्या आहेत. मच, व्हेरी, टू. आता हा टू तर नसणार आहे. सॅडच्या समोर 2 नंबरची काही गरज नाही. पहिल्यांदा सगळ्यात पहिलं तर मी ते हे केलं, कट केलं. मग ही फील्स मी काय म्हटलं होतं? टू, टू सॅड. चालेल टू सॅड आणि व्हेरी सॅड हे साइडला ठेवू. मच, मच का नसणार आहे? मच सोबत मी काय सांगितलेलं होतं? मच सोबत ही फील्स मच सॅड नाही. ही फील्स टू सॅड किंवा व्हेरी सॅड दोन्हीपैकी. तर टू सॅड का नाही पहा. टू इज फॉर एक्स्ट्रीम. खूप जास्त एक्सेस म्हणायचं असेल ना, एक्सेस वेमध्ये म्हणायचं असेल तर टू यूज करतात. बट इथे दो यूज केलेला आहे. दो म्हणजे काय? कॉन्ट्राडिक्टरी थिंग्स इंट्रोड्यूस करण्यासाठी केलेला आहे. तर तो थोडा सॅड होता. तो सॅड होता तरी पण असं म्हणायचं आहे. तो सोबत इथे सॅड सोबत करेक्टली काय लागणार? इथे लागणार व्हेरी. ओके. सो ही फील्स व्हेरी सॅड. हे लागणार व्हेरी. सो ही फील्स व्हेरी सॅड फॉर हर. देयर इज नथिंग ही कुड डू. डन? द नेक्स्ट क्वेश्चन. यू आरंट ऑफ एनी हेल्प. क्वेश्चन टॅग करायचं आहे. ऑलरेडी तुम्हाला प्रोनाउन पण दिलेला आहे आणि हेल्पिंग वर्ब पण दिलेला आहे. आर आहे आणि निगेटिव्ह आहे तर पॉझिटिव्ह पाहिजे. आर. ओके. देन क्वेश्चन 16. असेंच्युएट. असेंच्युएट म्हणजे असतं एम्फसाइज म्हणजे काय? एम्फसाइज म्हणजे असं म्हणू शकता, की ड्युरिंग ड्युरिंग सीएम स्पीच ही एम्फसाइज्ड मोर ऑन चाइल्ड डेव्हलपमेंट. काय म्हटलं मी? हा स्टेटमेंट बदला. एम्फसाइज्ड म्हणजे काय? मेक इट मोर नोटिसेबल. जास्त नोटीस झालं पाहिजे एम्फसाइज करणे आणि त्यालाच म्हणतात असेन्शिएट. असेन्शिएट आणि एम्फसाइज हे काय आहेत? सिनोनिम आहेत. मेक इट मोर नोटिसेबल, रिअलिस्टिक, हेल्दी, प्रॅक्टिकल हे नसणार आहे. देन क्वेश्चन नंबर 17. यू मस्ट फिनिश्ड युअर वर्क बिफोर. कुठे ग्रामॅटिकल एरर आहे? सांगा. पहा. मॉडेल ऑक्झिलरी वर्ब्स. कॅन आहे किंवा कुड आहे किंवा शुड आहे. ठीक आहे. किंवा मस्ट आहे. ते कुठले पण मॉडेल ऑक्झिलरी वर्ब्स असतील. तर मॉडेल ऑक्झिलरी वर्बच्या समोर नेहमी काय असतो? वर्बचा फर्स्ट फॉर्म असतो. आणि इव्हन डू, डज, डिड यांच्या समोर पण काय असतो? वर्बचा फर्स्ट फॉर्म असतो. डिड समोर पण, डू समोर पण, डज समोर पण. आणि मॉडेल ऑक्झिलरी वर्बच्या समोर पण काय असतो? फर्स्ट फॉर्म असतो. यू मस्ट फिनिश्ड वर्बचा सेकंड फॉर्म दिलेला आहे. एरर इज हिअर. आन्सर काय असेल? सेकंड आन्सर. डन? द नेक्स्ट क्वेश्चन.
इन्सॅडेसन्स म्हणजे शायनिंग म्हणू शकतो. जो प्रकाशणारा आहे, त्याला म्हणतात. तर मग याचा अपोझिट ऑप्शन काय असेल? लुसिड म्हणजे असतं क्लिअर. ओके. एकदम क्लिअर. हीटर, धोका देणारा, हॉलिडे असं काही नाहीये. डार्क. ग्लोइंगचा अपोझिट डार्क असेल. कॅन्डेसंट ला ठीक आहे. इथे काय काय करायचं आपल्याला ग्रामॅटिकल एरर आहे कुठे. चलो सेंटेन्स रीड करायचा. जेव्हा पण ग्रामॅटिकल एररचा क्वेश्चन असतो ना, तेव्हा काय करायचा? सेंटेन्स हळूवारपणे रीड करायचा आणि लक्ष देत रीड करायचा. वर्ड टू वर्ड काय-काय असू शकतो. ते मी सब्जेक्ट पाहणार, सब्जेक्टनुसार वर्ब फॉलो होतोय का तो पाहणार. टेन्स जो स्टार्टिंग आहे तोच टेन्स फॉलो होतोय का तो पाहणार. आर्टिकल दिसतोय का आर्टिकल पाहणार. प्रिपोजिशन मध्ये दिसतोय का एरर तो प्रिपोजिशन एरर पाहणार. अशा प्रकारे मी तो एरर फाइंड आउट करणार. ठीक आहे. किंवा कंडिशनल सेंटेन्समध्ये तर कंडिशनल सेंटेन्सचे रूल्स फॉलो करतोय का तो पाहणार. ठीक आहे. तर पाहूया आपण इथे. सायंटिस्ट्स बिलीव्ह ठीक आहे. सायंटिस्ट बिलीव्ह दॅट बिटवीन 700 and 500 million years ago, thick sheets of ice covers the earth for an extended period. ठीक है. Scientists believe that between 700 and 500 million years ago. ठीक आहे. इथपर्यंत बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही. थिक शीट ऑफ आईस. ठीक आहे. कव्हर्स. इथे पहा तुम्ही सायंटिस्ट्स याच्यामध्ये सब्जेक्ट काय आहे? सायंटिस्ट आहे. वर्ब काय आहे? बिलीव्ह आहे. सायंटिस्ट प्लुरल आहे. ठीक आहे. सायंटिस्ट प्लुरल आहे म्हणजे बिलीव्हला येस लागला का नाही? म्हणजे समजा स्टुडंट्स प्ले की प्लेज? प्ले क्रिकेट. ठीक आहे. दुसरा काय आहे? स्टुडंट प्ले की प्लेज? प्लेज क्रिकेट. इथे हा सिंग्युलर होता म्हणून वर्ब पण मी सिंग्युलर घेतला. येस, आय-एस म्हणजे सिंग्युलर असतो. ठीक आहे. प्लुरल होता तर वर्ब पण मी प्लुरल घेतो. बेस फॉर्मला प्लुरल म्हणायचं. तर तसंच सायंटिस्ट हे पण बरोबर होता. पण खालती सेकंड क्वेश्चन कॉमाच्या नंतर सॉरी सेकंड सेंटेन्स कॉमाच्या नंतरचा जो सेकंड सेंटेन्स स्टार्ट होतो, त्याच्यामध्ये सब्जेक्ट फाइंड आउट करा कुठला आहे. थिक शीट्स ऑफ आईस. शीट्स आहेत. काय आहेत? प्लुरलमध्ये आहेत. समोर वर्ब फाइंड आउट करा कुठला आहे. वर्ब आहे कव्हर. ठीक आहे. कव्हरला काय केलंय? एस लावलंय. सब्जेक्ट पण प्लुरल आणि सब्जेक्ट प्लुरल आहे आणि हे काय आहे? वर्ब काय आहे? सिंग्युलर आहे. असं चालेल का? सब्जेक्ट पण प्लुरल पाहिजे आणि वर्ब पण प्लुरल पाहिजे आणि वर्ब प्लुरल कोणता असतो? बेस फॉर्मचा वर्ब प्लुरल असतो. सीट कव्हर असायला पाहिजे. नॉट शीट्स ऑफ आईस कव्हर द अर्थ फॉर अन एक्सटेंडेड पिरियड. आन्सर काय असेल हा? ते आहे कव्हर इथे 4. कळालं? देन नेक्स्ट क्वेश्चन. मॉम वॉज कुकिंग इथे आर्टिकल काय असणार? सांगा. काय-काय असू शकतो? तर याच्यामध्ये आहे पहिलं तर आपला पण जे तुमची मील आहे, रूल आहे, आर्टिकलचा रूल आहे. मील तुमची आहे. ब्रेकफास्ट असेल, लंच असेल, ठीक आहे. व्हॉटएव्हर ब्रंच असेल. तर यांच्या समोर कधी पण काय कुठलाही आर्टिकल येत नाही. हा रूल आहे. अंडरस्टूड? मग काय असेल आन्सर काय असेल? नो आर्टिकल. ठीक आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला सांगायचं झालं, की आर्टिकल कशा-कशा समोर लागत नाही. आर्टिकल पहा, कुठल्या पण मंथच्या नावासमोर आर्टिकल नसतो. डेजचे नाव म्हणजे मंथ जानेवारी, फेब्रुवारी यांच्यासमोर आर्टिकल नसतं. डेजचे नाव आहेत. मंडे, संडे ठीक आहे. यांच्यासमोर आर्टिकल लागत नाही. जे मीलचे नावं आहेत, ब्रेकफास्ट, डिनर किंवा मग लंच यांच्यासमोर आर्टिकल लागत नाही. त्याच्यानंतर ते सब्जेक्ट्स आहेत मॅथ्स, फिजिक्स यांच्यासमोर आर्टिकल्स लागत नाहीये. ठीक आहे. गेम्स आहेत हॉकी, क्रिकेट यांच्यासमोर आर्टिकल्स लागत नाहीत. हे लक्षात ठेवायचंय. ठीक आहे. अंडरस्टूड? नेक्स्ट क्वेश्चन. ग्रामॅटिकल एरर आहे या सेंटेन्समध्ये ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हिज शोल्डर्स वर स्टिफ. स्टिफ म्हणजे काय? रिजिड. हलत नव्हते. स्टिफ झाले होते. ठीक आहे.
हिज शोल्डर्स वर स्टिफ. चालते. थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं. सांगा मला काय असेल आन्सर? इथे एक मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आहे. गुड. आणि मॉडेल ऑक्झिलरी वर्बच्या नंतर वर्बचा कुठला फॉर्म असतो? बेस फॉर्म असतो. हे काय दिलंय? टेन्स. चालेल का? नाही. आन्सर फर्स्ट. क्वेश्चन नंबर 22. प्लीज डोंट डू धिस. नेक्स्ट टाईम आय विल. काय म्हणताय? बोलतानाच निघून गेला माझ्या तोंडातून. परत हे करू नकोस. नेक्स्ट टाईम मी काय करणार? आय विल कट अँड टाईज विथ यू. संबंध तोडेल मी. ठीक आहे, असं म्हणतंय. प्लीज डोंट डू धिस एव्हर आणि एव्हरच्या नंतर क्वेश्चन मार्क नाही चालणार. म्हणू शकतो डोंट डू धिस एव्हर. कधीच नको करूस असा. ठीक आहे. बट जेव्हा मी म्हणेल कधीच नको करूस, तेव्हा कशाला म्हणेल की नेक्स्ट टाईम आय विल कट युअर टाईज आणि क्वेश्चन मार्कची पण काय गरज आहे तिथे? नाही. तर हा तर नसेलच. ठीक आहे. प्लीज डोंट डू धिस. ओके. नेक्स्ट टाईम नाही. हे पण नाही चालणार. आणि थर्डमध्ये आय थिंक काहीतरी प्रिंटिंग एरर आहे, पण तो आपला आपण सरच नाही. प्लीज डोंट डू धिस अगेन. नेक्स्ट टाईम अदरवाईज नेक्स्ट टाईम आय विल डू धिस. असं. क्वेश्चन नंबर 23. अच्छा, सेंटेन्स कुठला असा आहे ज्याच्यामध्ये स्पेलिंग एरर नाहीये? हे मला आपल्याला 4ही सेंटेन्स रीड करावं लागतील आणि व्यवस्थित रीड करावं लागतील. शी एक्सप्रेस्ड सॉरो बराबर स्पेलिंग आहे. ओव्हर इन्सिडन्स ऑफ व्हायलन्स, व्हायलन्सची स्पेलिंग पण बरोबर आहे व्ही-आय. अँड सजेस्टेड दॅट अँड ऑल पार्टी मीटिंग शुड बी हेल्ड. ओके. तर पहिलाच बरोबर वाटतोय मला. बट आपल्याला एकदा सेकंड, थर्ड, फोर्थ पाहावं लागतील. पाहूया चला. He expressed sorrow over the incidents of violence and suggested that all party meetings should held. तो फरक आहे. शुड. यल नाहीये शुड मध्ये. तर हा सेकंड त्याच्यामुळे गेला. He expressed sorrow. हा OW कुठून आला? हा पण नाहीये. त्याच्यामुळे हा पण थर्ड पण गेला. He expressed sorrow over the incidents of violence and suggested that an all-party meeting should be held. Violence. हा पहा व्हायलन्स आहे का नाहीये? हा पण. आन्सर काय असणार आहे? फर्स्ट. देन क्वेश्चन नंबर 24. काय करायचंय आपल्याला? आपल्याला ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये, ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये करायचंय. नॉट अ वर्ड वॉज रिटन बाय. वॉज प्लस व्ही3. वॉज प्लस व्ही3 कधी असतो? वर्बचा सेकंड फॉर्म असेल तर काय असणार? वॉज प्लस व्ही3 असणार. हे जनरल फॉर्म्युलेशन मी पहिल्या स्टार्टिंगमध्ये सांगितलेलं आहे. तर हे उलटं करायचं आपल्याला. वर्बचा सेकंड फॉर्म पाहिजे. वर्बचा सेकंड फॉर्म मी डायरेक्टली फाइंड आउट करणार. कुठे-कुठे दिसतोय मला. एक तर इथे दिसतोय, एक इथे दिसतोय. नाही, सॉरी. हा निगेटिव्ह सेंटेन्स आहे. इंटरेस्टिंग क्वेश्चन पहा. तेच वर्बचा सेकंड फॉर्मच, बट नॉट अ वर्ड वॉज रिटन बाय द कॅन्डिडेट इन हिज आन्सर शीट. द कॅन्डिडेट रोट नथिंग इन हिज आन्सर शीट. चालेल, ठीक आहे. बट त्याच्या व्यतिरिक्त पहा, एखादा सेंटेन्स आहे म्हणजे सिंपल पास्ट आहे. ठीक आहे. सिंपल पास्ट कसा असतो? सब्जेक्ट प्लस व्ही2 प्लस व्ही2 प्लस ऑब्जेक्ट असा असतो. हा नॉर्मल सेंटेन्स. बट निगेटिव्ह सेंटेन्स कसा असतो? निगेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्मेशन असतो. सब्जेक्ट प्लस डिड प्लस नॉट प्लस व्ही1 प्लस ऑब्जेक्ट. हे निगेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्मेशन आहे सिंपल पास्टचा. आणि आपल्याला हा सेंटेन्स निगेटिव्हच आहे, जे की ऑलरेडी कशात आहे? पॅसिव्ह व्हॉईसमध्ये आहे. त्याला ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये घेऊन जायचंय. सेंटेन्स इज अ निगेटिव्ह आणि आपल्याला ह्या फॉर्ममध्ये आणायचंय. तर सब्जेक्ट, कॅन्डिडेट कुठे आहे? डिड नॉट राइट. राइट पाहिजे व्ही1 इथे दिसतोय. डिड नॉट राइट इवन अ वर्ड इन हिज आन्सर शीट. काय असणार आहे? थर्ड आन्सर असतो. अंडरस्टूड? म्हणजे इवन सिंपल प्रेझेंटचा पण तोच असतो. सिंपल प्रेझेंटचा निगेटिव्ह फॉर्मेशन काय असतो? सब्जेक्ट प्लस डू ऑर डज प्लस नॉट प्लस व्ही1 प्लस ऑब्जेक्ट. क्वेश्चनमध्ये पण तेच असतं. डू, डज. ठीक आहे? हे पण लागतो.
ठीक आहे. मग इथे हा फॉर्मेशन पाहिजे. आन्सर थर्ड. क्वेश्चन नंबर 25 इन्स्टेबिलिटी. नाउन आहे. हा फिक्स प्रिपोझिशनचा क्वेश्चन आहे. इन्स्टेबिलिटी इन समथिंग असं असतं. ठीक आहे. इन्स्टेबिलिटी इन आवर सोर्स ऑफ इन्कम इज बॅड फॉर अ फॅमिलीज ओव्हरऑल फायनान्शियल हेल्थ. आन्सर काय असणार आहे? सेकंड आन्सर. इज ऑल अबाउट तलाठी भरतीचे जे 2023 चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स होते, ते आपण आता सॉल्व्ह केलेले आहेत. ठीक आहे. थँक यू.